भारताच्या उत्तरेकडील हिमालयाच्या कुशीत वसलेला एक प्रदेश, जिथे हिवाळ्यात तापमान -40° पर्यंत घसरतं, जिथे वर्षातील अनेक महिने संपूर्ण गाव बर्फाखाली झाकली जातात, जिथे एकीकडे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य आहे, तर दुसरीकडे जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतो. त्या भूमीचं नाव आहे लडाख. पण हा प्रवास फक्त लडाखचा नाही. हा प्रवास आहे एक अशा मुलाचा, ज्याला शाळेत हुशार नाही, तर कमकुवत विद्यार्थी म्हणून म्हटलं गेलं. ज्याला स्वतःची भाषा बोलल्यामुळे मागे पडावं लागलं आणि ज्याने पुढे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारला. आज तोच माणूस लाखो विद्यार्थ्यांची प्रेरणा आहे. जगभरातील पर्यावरण तज्ञांसाठी मार्गदर्शक आहे आणि आपल्या लडाखच्या भविष्यासाठी शांतमय लढा देत आहे. ही गोष्ट आहे अभियंता, शिक्षक, नवकल्पक आणि पर्यावरण प्रेमी सोनम वांगचुक यांच्या प्रवासाची. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी भावेश. आपण ऐकत आहात अज्ञात प्रवास. लडाखमधील अल्ची नावाच्या एका छोट्याशा गावात 1 सप्टेंबर 1966 ला एका मुलाचा जन्म झाला. या मुलाचं नाव होतं सोनम वांगचुक. त्या काळचा लडाख आजच्या लडाख सारखा नव्हता. ना चांगले रस्ते, ना इंटरनेट, ना आधुनिक शाळा, ना पुरेशा वैद्यकीय सुविधा. हिवाळा सुरू झाला की अनेक गावांचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटायचा. महिनोन महिने लोक बर्फात अडकून पडायचे. अशा परिस्थितीत शिक्षण हा अनेकांसाठी महत्वाचा विषय नव्हता, पण सोनम यांच्या आई वडिलांना शिक्षणाचं महत्व माहीत होतं. त्यांनी आपल्या मुलाला शिकावं, म्हणून मोठं व्हावं, समाजासाठी काहीतरी करावं अशी स्वप्न पाहिली. त्यांना कदाचित कल्पनाही नव्हती की हा मुलगा एक दिवस संपूर्ण जगाला विचार देणार आहे. सोनम जेव्हा शाळेत गेले, तेव्हा त्यांना वाटलं होतं की आता नवीन गोष्टी शिकायला मिळतील. पण पहिल्याच दिवसापासून त्यांच्यासमोर एक मोठा अडथळा उभा राहिला. घरी ते लडाखी भाषा बोलायचे, पण शाळेत शिकवलं जायचं उर्दूमध्ये. शिक्षक उर्दूमध्ये शिकवत होते, पुस्तकं उर्दूमध्ये होती, परीक्षा उर्दूमध्ये होणार होती आणि वर्गात बसलेला एक छोटा मुलगा एकही शब्द समजू शकत नव्हता. तर त्याला शिकवण्याची भाषा समजत नव्हती. जर उद्यापासून आपल्या मुलाला अचानक जपानी किंवा रशियन भाषेत शिकवलं, तर हुशार असूनही त्याला एकतर मार्क्स कमी मिळतील किंवा तो नापास होईल. अगदी तसंच सोनम यांच्या बाबतीत घडलं. शाळेने त्यांना कमकुवत विद्यार्थी ठरवलं, पण वास्तव वेगळंच होतं. कमकुवत विद्यार्थी नव्हता, तर कमकुवत होती शिक्षण व्यवस्था. सोनम नंतर अनेकदा सांगतात, मुलं कधीच अज्ञानी नसतात. त्यांना शिकवण्याची पद्धत चुकीची असू शकते. हा विचार त्यांच्या मनात लहानपणीच रुजला, कारण त्यांनी स्वतः तो अन्याय अनुभवला होता. जेव्हा एखाद्या मुलाला त्याच्या भाषेत, त्याच्या संस्कृतीशी जोडून शिकवलं जात नाही, तेव्हा त्याचा आत्मविश्वास तुटतो आणि लाखो मुलांचं भविष्य फक्त एका चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे अंधारात जातं. याच अनुभवाने त्यांच्या मनात एक स्वप्न जन्माला आलं. एक दिवस अशी शिक्षण व्यवस्था उभी करायची, जिथे विद्यार्थ्यांना पाठांतर नाही, तर विचार शिकवले जाईल. सोनम यांचं बालपण अत्यंत साधं होतं. हिमालय, नद्या, बर्फ, शेती आणि निसर्ग हेच त्यांचं पाहिलेलं विद्यापीठ होतं. ते निसर्गाचं निरीक्षण करायचे. हिवाळ्यात पाणी कुठं गोठतं, बर्फ कसा टिकतो, सूर्यप्रकाशामुळे काय बदल होतात, हे सर्व नकळत शिकत होते. याच निरीक्षणातून पुढे जगप्रसिद्ध आईस स्तूपासारख्या कल्पनांचा जन्म होणार होता. पण त्यावेळी त्यांना याची कल्पनाही नव्हती. त्यांच्याकडे मोठ्या प्रयोगशाळाही नव्हत्या. पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, प्रश्न विचारण्याची सवय. आणि इतिहास सांगतो, जग बदलणाऱ्या प्रत्येक शोधाची सुरुवात एका प्रश्नापासूनच झाली आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी उच्च शिक्षणासाठी लडाख सोडलं. पुढे त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तेव्हाचे रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज, श्रीनगर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. लडाख सारख्या दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास सोपा नव्हता. भाषा, संस्कृती, वातावरण आणि स्पर्धा सगळं वेगळं होतं. पण बालपणीच्या संघर्षाने त्यांना एक गोष्ट शिकवली होती, अडचणींपासून पळायचं नाही, त्याच्यावर उपाय शोधायचा. इंजिनिअरिंगच्या शिक्षणादरम्यान त्यांनी केवळ मशीनचं विज्ञान शिकलं नाही, तर समाजातील समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची सवय विकसित केली. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक पर्याय होते. मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी, परदेशातील संधी किंवा आरामदायी आयुष्य. पण त्यांच्या मनात सतत एकच प्रश्न घुमत होता, मी जिथून आलो त्या लडाखसाठी मी काय करणार? ते पुन्हा आपल्या मातृभूमीत परतले आणि तिथे परतल्यावर ते चित्र त्यांनी पाहिलं. ते अत्यंत धक्कादायक होतं.
त्या काळात लडाखमधील 10वीच्या परीक्षेचा निकाल अत्यंत निराशाजनक होता. अनेक वर्ष 80 ते 95% विद्यार्थी नापास होत होते. सरकारी यंत्रणेला वाटत होतं की लडाखमधील मुलं अभ्यासात कमी आहेत. पण सोनम वांगचुक यांना हा निष्कर्ष मान्य नव्हता. ते गावोगावी गेले, विद्यार्थ्यांशी बोलले, पालकांशी संवाद साधला, शाळांमध्ये बसून तासनतास निरीक्षण केलं आणि त्यांना एक सत्य समजलं. समस्या विद्यार्थ्यांमध्ये नाही, समस्या शिक्षण पद्धतीत होती. पाठ्यपुस्तकं मैदानातील जीवनावर आधारित होती, पण विद्यार्थी हिमालयात राहत होते. शिक्षण शहरांसाठी तयार झालं होतं, पण शिकणारी मुलं पर्वत रांगांमध्ये वाढत होती. त्यांच्या भाषेला, संस्कृतीला आणि वास्तवाला शिक्षणात स्थानच नव्हतं. याच विचारातून 1988 मध्ये सोनम आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सेकमोल स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली. ही संस्था फक्त आणखी एक शाळा नव्हती, ती एक विचार होती, एक प्रयोग होता आणि पुढे ती जगभरात चर्चिली जाणारी शिक्षण क्रांती ठरली. सुरुवातीला संसाधने नव्हती, मोठ्या इमारती नव्हत्या, पैसाही मर्यादित होता, पण एक गोष्ट होती, विद्यार्थ्यांवर असलेला विश्वास. सेकमोड मध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक वाचायला सांगितलं जात नाही, त्यांना स्वतः विचार करायला शिकवलं जातं. इथे विद्यार्थी स्वतः सौर ऊर्जेची व्यवस्था सांभाळतात, स्वतः शेती करतात, स्वतः इमारतींची देखभाल करतात, स्वतः स्वयंपाक करतात, स्वतः निर्णय घेतात. कारण सोनम यांचा ठाम विश्वास आहे, शिक्षण म्हणजे फक्त परीक्षेत गुण मिळवणं नाही, तर आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी क्षमता विकसित करणे. त्यामुळे सेकमोल मध्ये अपयशी ठरलेले विद्यार्थी नव्या आत्मविश्वासाने पुढे उभे राहू लागले. ज्यांना समाजाने नापास म्हटलं होतं, त्यांनी इथे स्वतःची नवी ओळख निर्माण केली. सेकमोलचा कॅम्पस हा स्वतःमध्ये एक जिवंत प्रयोग आहे. लडाखच्या कडाक्याच्या थंडीतही इथल्या अनेक इमारती सोलर पॅसिव्ह आर्किटेक्चर या संकल्पनेत आधारित आहेत. सूर्याच्या उष्णतेचा योग्य वापर करून इमारती उबदार ठेवता येतात, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं. वीज कमी वापरणं, स्थानिक साहित्य वापरणं, पाण्याची बचत करणं आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करणं, हे सर्व सेकमलमध्ये विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच आहे. आज जगभरातील संशोधक, शिक्षक, विद्यार्थी हा कॅम्पस पाहण्यासाठी लडाखमध्ये येतात. एका नापास विद्यार्थ्याने अशी शाळा उभी केली जिथे गुणांपेक्षा विचारांना महत्व मिळालं, जिथे पुस्तकांपेक्षा अनुभव शिक्षक बनले आणि जिथे प्रत्येक विद्यार्थी स्वतःचं भविष्य घडवू लागला. पण सोनम यांचा प्रवास इथे थांबला नाही. लडाखमध्ये अजून एक मोठी समस्या होती. उन्हाळा सुरू झाला की पाणी संपायचं, शेती कोरडी पडायची आणि हजारो कुटुंबांचं जीवन संकटात यायचं. या समस्येवर त्यांनी असा उपाय शोधला ज्यामुळे संपूर्ण जग त्यांना आईसमॅन ऑफ लडाख म्हणून ओळखू लागलं. एका अभियंत्याने निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्यातून जन्म झाला अशा कल्पनेचा, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. आईस स्तूप म्हणजेच बर्फाचा पाणीसाठा. लडाखमध्ये वर्षभरात फार कमी पाऊस पडतो, त्यामुळे इथली शेती प्रामुख्याने हिम नद्यांच्या वितळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असते. पण हवामान बदलामुळे हिम नद्या उशिरा वितळू लागल्या. दुसरीकडे मार्च एप्रिल मध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी पाण्याची गरज असते. नेमक्या याच वेळी नदीमध्ये पाणी कमी असतं. परिणामी शेतीचं नुकसान, उत्पन्न घटणं आणि अनेक कुटुंबासोबत उदरनिर्वाहाचं संकट उभं राहायचं. सरकारी योजना होत्या, पण त्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचणं कठीण होतं. सोनम यांना वाटलं, निसर्गच जर समस्या निर्माण करत असेल तर उत्तरी निसर्गातच मिळेल. एका अशा निरीक्षणातून जन्मलेली क्रांती म्हणजे आईस्तूपा. हे आईस्तूपा नेमकी काय होतं, तर हिवाळ्यात तापमान -20 ते 30 अंशापर्यंत घसरतं. या काळात नदीतील काही अतिरिक्त पाणी वापरलं जात नाही आणि पुढे वाहून जातं. सोनम वांगचुक यांनी विचार केला, हेच पाणी आपण हिवाळ्यात गोठून ठेवू शकतो का? आणि त्यांनी एक साधा पण अफलातून प्रयोग केला. पाण्याची पाईपलाईन डोंगरावरून खाली आणली. गुरुत्वाकर्षणामुळे पाणी वरच्या दिशेने कारंजेसारखं उडालं. कडाक्याच्या थंडीत हे पाणी हवेतच गोठू लागलं. हळूहळू त्याचा एक मोठा शंकूसारखा बर्फाचा ढीग तयार झाला. याचंच नाव देण्यात आलं आईस्तूपा. या प्रकल्पाला स्तूपाचाच आकार का देण्यात आला होता? तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल. गोल बर्फाचा ढीग न बनवता शंकूच्या आकाराचाच स्तूप का? यामागे विज्ञान दडलं आहे. शंकूच्या आकारामुळे सूर्यप्रकाशाचा परिणाम तुलनेने कमी होत, त्यामुळे बर्फ हळूहळू वितळू लागतो आणि मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांना पाण्याची सर्वाधिक गरज असते, त्याच वेळी हा बर्फ वितळून पाणी उपलब्ध करून देतो. म्हणजेच हिवाळ्यातील अतिरिक्त पाणी उन्हाळ्यासाठी साठवण्याची ही नैसर्गिक पद्धत आहे.
यासाठी मोठं धरण नाही, मोठा खर्च नाही, पर्यावरणाची हानी नाही, फक्त विज्ञान, निरीक्षण आणि कल्पकता. आई स्तूपाचा पहिला यशस्वी प्रयोग झाल्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि माध्यमांचं लक्ष लडाखकडे वळलं. अनेक देशांतील संशोधकांनी या संकल्पनेचा अभ्यास सुरू केला. स्वित्झर्लंड, पेरू, मध्य आशियातील काही हिमालयीन प्रदेश आणि इतर थंड हवामान असलेल्या भागांमध्ये या संकल्पनेबद्दल रस निर्माण झाला. आज आईस स्तूपा ही केवळ लडाखची कल्पना राहिलेली नाही, तर हवामान बदलाशी जुळवून घेण्याचा एक महत्वाचा पर्याय म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सोनम यांच्यासाठी पर्यावरण म्हणजे फक्त झाडं लावणं नव्हे. त्यांच्या मते विकास असा हवा जो निसर्गाच्या विरोधात नाही, तर निसर्गासोबत चालणारा असेल. याच विचारातून त्यांनी आणखी अनेक प्रयोग केले, जसे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या इमारती, स्थानिक माती आणि दगडांचा वापर, अत्यल्प ऊर्जेत उबदार राहणारी घरे, पाण्याचा पुनर्वापर, स्थानिक संसाधनांवर आधारित शाश्वत जीवनशैली. त्यांच्या प्रत्येक प्रयोगामागे एकच विचार होता. मोठ्या समस्यांचं उत्तर नेहमी महागड्या तंत्रज्ञानात नसतं. अनेकदा ते स्थानिक ज्ञानात दडलेलं असतं. सोनम यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यामध्ये आशियातील प्रतिष्ठेचा रॅमन मॅग्सेस पुरस्कार, ज्याला आशियाचे नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाते, हा पुरस्कार विशेष उल्लेखनीय आहे. त्यांना पर्यावरण, शिक्षण आणि सामाजिक नवकल्पनांसाठी विविध मंचांवर सन्मानित करण्यात आलं आहे. पण विशेष म्हणजे आजही ते मोठ्या शहरात राहत नाही. आजही त्यांचा बराचसा वेळ लडाखमधील विद्यार्थ्यांसोबत संशोधनात आणि नवीन उपाय शोधण्यात जातो. ते नेहमी म्हणतात, पुरस्कार भिंतीवर लावता येतात, पण समाजाचा विश्वास कमवण्यासाठी आयुष्यभर काम करावं लागतं. 2009 मध्ये आलेल्या थ्री इडियट चित्रपटानंतर संपूर्ण देशाला फुन्सुक वांगडू हे पात्र माहिती झालं. अनेकांनी सोनम वांगचुक यांना त्या पात्राशी जोडून पाहिलं, पण वास्तव थोडं वेगळं आहे. चित्रपटातील पात्र हे काल्पनिक होतं, पण विद्यार्थ्यांना प्रयोगातून शिकवण्याची पद्धत, शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि नवकल्पनांवरचा विश्वास यांना प्रेरणा सोनम वांगचुक यांच्या कार्यातून मिळाल्याचं अनेक मुलाखतींमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. परंतु सोनम यांची खरी ओळख कोणत्याही चित्रपटामुळे नाही. त्यांची खरी ओळख आहे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडलेला बदल आणि हिमालयातील केलेलं कार्य. 5 ऑगस्ट 2019 भारत सरकारने जम्मू काश्मीरचे पुनर्गठन केले. कलम 370 आणि 35 रद्द करण्यात आले. त्याचवेळी लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. सुरुवातीला लडाखमधील अनेक नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं, कारण त्यांना वाटत होतं की आता विकास वेगाने होईल. रस्ते, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. सोनम यांचाही सुरुवातीला या निर्णयाबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती, परंतु पुढील काही वर्षात परिस्थितीबाबत त्यांची चिंता वाढू लागली. सोनम यांचं म्हणणं होतं की लडाख हा फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तो भारताचा अत्यंत संवेदनशील सीमावर्ती प्रदेश आहे. इथली लोकसंख्या कमी आहे, इथली संस्कृती, भाषा आणि पर्यावरण अत्यंत नाजूक आहे. जर विकासाचं नियोजन योग्य प्रकारे झालं नाही, तर मोठ्या प्रमाणावर अनियंत्रित बांधकाम, अतिरिक्त पर्यटन, बाहेरील गुंतवणूक आणि नैसर्गिक साधनांवर वाढणारा ताण यामुळे लडाखचं मूळ स्वरूप धोक्यात येऊ शकतं. ते वारंवार म्हणू लागले, हिमालय हा फक्त लडाखचा नाही, तो संपूर्ण भारताचा जलस्रोत आहे. हिमालयाचं संरक्षण म्हणजे भारताच्या भविष्यातील पाण्याचं संरक्षण. याच काळात सोनम यांनी सर्वाधिक जोर धरला तो भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीवर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 6वी अनुसूची ही ईशान्य भारतातील काही आदिवासी भागांना विशेष घटनात्मक संरक्षण देते. या व्यवस्थेमुळे स्थानिक स्वायत्त परिषदांना जमीन, नैसर्गिक संसाधनं, स्थानिक संस्कृती आणि काही प्रशासकीय विषयांवर अधिक अधिकार मिळतात. सोनम वांगचुक आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे, लडाखची भौगोलिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण परिस्थिती अत्यंत वेगळी आहे, म्हणून लडाखलाही अशाच प्रकारचं घटनात्मक संरक्षण मिळायला हवं. अनेकांना वाटतं की सोनम यांचं आंदोलन फक्त राजकारणाशी संबंधित आहे, पण त्यांच्या भाषणांमध्ये एक विषय वारंवार ऐकू येतो, तो म्हणजे शिक्षण. त्यांच्या मते आजही भारतातील अनेक शाळा मुलांना केवळ परीक्षा पास होण्यासाठी तयार करतात, परंतु भविष्यातील जगासाठी आवश्यक असलेले कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, स्थानिक परिस्थितीनुसार विज्ञानाचा वापर आणि पर्यावरणाशी सुसंगत विचार हे शिक्षण पुरेसं दिसत नाही. ते सतत सांगतात, जर हिमालय वाचवायचा असेल तर सर्वप्रथम हिमालय जपणारी पिढी तयार करावी लागेल. याच कारणामुळे त्यांनी लडाखमध्ये स्थानिक ज्ञान, हवामान बदल आणि शाश्वत विकास यांचा अभ्यास शिक्षणाशी जोडणाऱ्यावर भर दिला. सोनम यांच्या आंदोलनाची एक खास गोष्ट म्हणजे
ते हिंसेवर विश्वास ठेवत नाही. त्यांनी अनेकदा क्लायमेट फास्ट म्हणजेच हवामान बदलाविषयी जागृतीचं उपोषण केलं. त्यांचा संदेश स्पष्ट होता, मी सरकार विरुद्ध उपोषण करत नाही, मी हिमालयाच्या भविष्यासाठी उपोषण करतो. त्यांच्या या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, पर्यावरण अभ्यासक आणि विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळाला. प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे 28 जून 2026 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आहे. सध्याच्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आणि मुद्दे हे आहेत की 1. शैक्षणिक क्षेत्रातील उत्तरदायित्व आणि नीट घोटाळा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः नीट यूजी 2026 वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अनियमितता आणि पेपर फुटीच्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. परीक्षा प्रणालीत पारदर्शकता, देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ थांबून संपूर्ण परीक्षा प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात यावे. दुसरं, लडाखच्या घटनात्मक मागण्या आणि पर्यावरण संरक्षण. नीटच्या मुद्द्यासोबतच सोनम यांनी लडाखच्या प्रलंबित मागण्यांनाही या आंदोलनात जोडले आहे. 6वे वेळापत्रक आणि राज्याचा दर्जा, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि तेथील स्थानिक संस्कृती व हक्कांच्या रक्षणासाठी भारतीय संविधानाच्या 6व्या वेळापत्रक लडाखचा समावेश केला जावा. 3. अधिकारशाही विरुद्ध लोकप्रतिनिधींचे अधिकार. मे 2026 मध्ये केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेत लडाखच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना नोकरशाहीपेक्षा जास्त अधिकार देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने जाहीर केलेल्या मसुद्यात या गोष्टी समाविष्ट न केल्यामुळे केंद्राने आपला शब्द पाळावा, अशी वांगचुक यांची मागणी आहे. पर्यावरण संरक्षण, हिमालयीन क्षेत्रातील नाजूक परिसंस्थेचे मोठ्या उद्योगांपासून आणि खाणकामापासून संरक्षण करण्यात यावे. सध्या स्थितीत सोनम यांच्या उपोषणाला 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ झाला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. देशातील अनेक विरोधी पक्षनेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या आरोग्याची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. एका छोट्याशा गावात जन्मलेला मुलगा, ज्याला स्वतःच्या शाळेत भाषा समजत नव्हती, त्याने लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य बदललं. त्याने बर्फातून पाणी निर्माण केलं, ज्याने जगाला शाश्वत विकासाचा नवा मार्ग दाखवला आणि जो आजही हिमालयासाठी, आपल्या मातृभूमीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आवाज उठवत आहे. सोनम वांगचुक यांच्या प्रत्येक मागणीशी प्रत्येक जण सहमत असेलच असं नाही. सरकारच्या प्रत्येक निर्णयाशी प्रत्येक जण सहमत असेल असंही नाही. पण लोकशाहीचे सौंदर्य हेच आहे की प्रश्न विचारले जातात, संवाद होतो आणि त्यातूनच पुढचा मार्ग शोधला जातो. कदाचित सोनम यांचा सर्वात मोठा संदेश हा आंदोलनाचा नाही तर विचारांचा आहे. जर विकास करायचा असेल तर तो असा करा की पुढच्या पिढ्या आपल्याला धन्यवाद देतील, दोष नाही. मित्रांनो, सोनम वांगचुक यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या आंदोलनाबद्दल आणि लडाखच्या भविष्य संदर्भात या प्रश्नांबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रेरणादायी, ऐतिहासिक आणि अज्ञात व्यक्तिमत्वांचे जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी अज्ञात प्रवास या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या व्यक्तिमत्वासह, एका नव्या अज्ञात प्रवासात. जय महाराष्ट्र.